नॅशनल कॉन्फरन्स होणार आहे। ही ब्लॉकचेन डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम्स आणि सिक्युरिटीवरती होणार आहे। तर अशी ही IEEE पहिलीच परिषद महाराष्ट्रात होणार आहे आणि त्यासाठी सगळ्याच आंतरराष्ट्रीय असल्यामुळे बाहेरच्या देशातून पण चांगल्या पद्धतीने त्यामध्ये संशोधक येणार आहेत। तर आपल्या कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांसाठी आणि प्राध्यापकांसाठी आणि संशोधकांसाठी एक चांगल्या पद्धतीचा अनुभव असणार आहे, तो जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असं आम्ही सगळ्यांना मानतो। तर सर, आता तुम्ही म्हटलात तसं की आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील जे तज्ज्ञ आहेत ते यामध्ये सहभागी होणार आहेत, तर ते कोण असेल सांगू शकता का? आता जपानमधनं लोक येत आहेत, जर्मनीमधनं येत आहेत, तसंच सौदी अरेबियामधनं येत आहेत। अशी भरपूर त्याची तज्ज्ञ मंडळी येत आहेत। त्याची यादी आपल्या कॉलेजकडनं आपल्याला मिळेल। तर ह्यावरती खूप मोठं संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्लॉकचेन्सवरती चालू आहे। आपल्या देशात देखील पंतप्रधान मोदीजींनी या ब्लॉकचेनसाठी विशेष असं बजेट देखील प्रोव्हिजन केलेलं आहे। तर ह्याचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मिळावा या उद्देशाने आणि सर, शेवटचा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांना याची संधी काय मिळेल, काय फायदा होईल त्यांना? आता ह्या कॉन्फरन्समध्ये आपण जे काय मॉड्यूल ठेवलेलं आहे यामध्ये हँड्स ऑन ट्रेनिंग आपण विद्यार्थ्यांना देणार आहे, जेणेकरून ब्लॉकचेन आधारित ॲप्स हे त्या वेळेला प्रत्येक विद्यार्थी डेव्हलप करू शकेल। यासाठी वर्कशॉप देखील घेतलेले आहेत। तर ह्यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय लेवलवरती कुठल्या पद्धतीचं संशोधन चालू आहे याचं चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळणार आहे। तर सगळ्या विद्यार्थ्यांनी जर या परिस्थितीचा लाभ घेतला तर त्यांच्यासाठी देखील करिअरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांना फायदा होईल।